त्या वादाची ठिणगी वेळी काही दिसता दिसत नाहीये. आता एक कार्यक्रम झाला 3 तारखेला. टोलवाटोलवी केली जाते, की हा कार्यक्रम आमचा नव्हता, हा कार्यक्रम एम-एम-आर-डी-एचा होता. त्यांनी करायला पाहिजे होतं. महापौर म्हणतात वैयक्तिक कार्यक्रम होता. तो कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होतं का? कोणाचा कॉल आला होता का? किंवा निमंत्रण आल्याच्या नंतर तुमचा काय निर्णय होता? हे अशा प्रकारचं जे काही वाद होतो, हे नेहमीचंच झालेलं आहे. हे काही आम्हाला नवीन नाही. कधी बॅनर दाखवले जातात नाव टाकल्याचे, कधी निमंत्रण पत्रिका दाखवली जाते, की हे काय नाव टाकलेलं आहे आणि प्रत्यक्ष सांगितलं जात नाही. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने निवडणुकीच्या वेळेला भाजप सेना आणि निवडणुकीच्या नंतर ज्या वेळेला विकासाचे कार्यक्रम होतात त्यावेळेला शिवसेना ही योग्य नाहीये आणि ही वेळोवेळी घडते आहे. आता महापालिकेतल्या आमच्या उपमहापौराला पण निमंत्रण नाही, आमच्या आमदाराला पण विधान परिषदेतल्या निमंत्रण नाही. हा कुठला प्रकार आहे? काही आचारसंहिता आहे की नाही? आणि मग हक्कभंग आणला तर म्हणणार की बघा यांनी असंच केलं म्हणून. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये महापालिकेची पण चूक आहे. महापालिकेने पण वाहवत जाता कामा नये आणि सत्तारूढ पक्षातल्या शिवसेनेने देखील हे बघायला पाहिजे. हे कुठे तुम्ही अचानक कार्यक्रम दरवेळेला ठरवायचा, म्हणजे जणू काही कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं पण येणार कसे नाहीत हे बघायचं. अशा प्रकारचं कार्यकर्त्यांचं देखील नेहमी म्हणणं पडतं आणि हे आज नेहमी झालेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे, नाहीतर भारतीय जनता पार्टीला कायमचा बहिष्कार टाकायला लागेल. अशा प्रकारे तुम्हीच विकासाचे शिल्पकार असं तुम्हाला जर टिमकी मिरवून घ्यायची असेल आणि टाळायचं असेल तर मग कायमचाच आम्ही येत नाही ना, म्हणजे याच्यामध्ये भानगडच नको. सर, पण एकीकडे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद पाहायला मिळत होता. कुठेतरी त्याचा बदला म्हणून इथे त्याची पुनरावृत्ती झाली आहे का? काही कल्पना नाही, परंतु नवी मुंबईमध्ये नाही दिलं तर एवढी छाती बडवून बोंबाबोंब करता, अहो इथे तर नेहमीच करताय. आणि त्याच्यामुळे ही आपण संहिता पाळली पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी, मग तो MMRचा कार्यक्रम असो, शासनाचा असो, महापालिकेचा असो, त्या ठिकाणी जो जो प्रोटोकॉल आहे त्या साधी गोष्ट आहे हो, तो प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे. विरोधी पक्षातल्या आमदारांना निमंत्रण दिलं जातं. एकाच मंचावर उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातले आमदार बसतात. मात्र सत्ताधारी आमदारांना आमंत्रण नाही. त्यांच्या निमंत्रणावरून मी जास्ती काही बोलणार नाही, पण ते जरा जास्ती जवळचे असतील. मध्यरात्री देखील त्यांच्याकरता सह्या केल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे